मित्रांनो, मी संदीप एरंडे, आपलं बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि विषय असा सहज मित्रांनो की बुवा खरा आणि सत्य विषय तो तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही पण विषयात सहभाग घ्या. आणि मित्रांनो, विषय हा आहे की बुवा 2014च्या आधी ज्या लोकांवर बीजेपी वाले जे विरोधी पक्ष नेता त्यावेळेस 2014च्या आधी काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळेस बीजेपी हा पक्ष विरोधी पक्ष होता आणि त्यावेळेस ह्याच बीजेपीच्या काही नेत्यांनी की बुवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या पक्षातल्या लोकांवर आरोप केले होते की बुवा एवढ्या कोटीचा घोटाळा झालाय, तेवढ्या कोटीचा घोटाळा झालाय, है की नाही. ज्यांच्यावर आरोप केला होता 70,000 कोटीचा, ते अजितदादा आज आपल्यात नाही मित्रांनो. त्याचं एक तो दुःख आहे आपल्याला, कारण महाराष्ट्रातलं एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना पुरी जाण महाराष्ट्राची होती, विकासाची जाण होती आणि धडक आणि तोंडावर बोलणारं व्यक्तिमत्व आज आपण गमावलेलं मित्रांनो. त्याचं एक दुःख तर आहेच आपल्याला. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की यांनी 2014च्या आधी जे काही आरोप ह्या लोकांवरती केले होते तेच लोक 2014 नंतर आपण जर परिस्थिती बघितली तर कोणीही कोणाला येते यांनी त्याचं जेलमध्ये पाठवलं नाही, आहे का नाही. आपण सगळं बघितलेलं आहे काय काय झालंय. म्हणजे 2014 नंतर ज्यांच्यावर ज्यांनी आरोप केले होते तेच लोक आज जवळजवळ बीजेपी सरकारमध्ये आहे. म्हणजे त्यावेळेस नारा द्यायला था की काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे, काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. पण आज जरा पाहायला गेलं ना मित्रांनो तर बीजेपी मुक्त भारत झालेला आहे. कारण आपण जर बघतोय तर जवळपास सर्वात सगळं जे काही असतील आता जे सत्ताधारी मंत्री काय असतील ते बीजेपी मध्ये की सगळे बाहेरून आलेले लोक आहे. म्हणजे काँग्रेसचे लोक आहे, काही राष्ट्रवादीचे लोक आहे, काही दुसऱ्या पक्षातले बी भरपूर आहे. म्हणजे बीजेपीनं काय केलंय की फक्त सत्तेत यायसाठी ह्या लोकांवर आरोप केले. जर यांच्यावर खरंच जरा आरोप असते किंवा यांनी खरंच भ्रष्टाचार केला असता तर बीजेपीने यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. पण तसं आपल्याला होताना दिसलं नाही. बीजेपीने उलट फक्त आरोप याच्यासाठी केले की यांना आपल्याकडे घ्यायसाठी, आहे का नाही. कारण जे चांगले डेशिंगबाज आता अजितदादा सारखी माणसं काय साधे नव्हते मित्रांनो. आणि हे जे माणसं होते म्हणजे यांच्यावर बेछूट आरोप केले आणि सत्याचा धाक ह्या लोकांना दाखवला. म्हणजे खोटं नाटक करून फसवायचे काम ह्या लोकांनी त्यावेळेस केले. कुठं ईडी कुठं सीडी. आणि ती ईडी आणि सीडीची जर गंमत ऐकली ना मित्रांनो तुम्ही तर आपल्या खेड्यातल्या लहान लहान मुलाला सुद्धा ती ईडी सीडी माहिती झालं. नाहीतर मला आता इतकं लहानचा मोठा झालो मित्रांनो, मी काँग्रेसच्या काळात मला ती ईडी काय असती हे कधीच माहित नव्हतं. म्हणजे एवढं येईनी जे केलं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, फक्त तुम्ही सत्तेत बसासाठी ह्या लोकांवर आरोप केले आणि आज त्याच लोकांना मांडी लावून घेऊन तुम्ही बसतात. म्हणजे किती जनतेला मूर्ख बनवले ह्या लोकांना. आणि आपण बी मूर्ख बनलो मित्रांनो, है का नाही. म्हणजे जे सत्तेत होते त्यांना खाली घेतलं आणि यांना सत्तेत बसवलं आणि त्यांच्या विरोधात जाऊन आपण मतदान केलं आणि हे लोक आणले. तर ह्या लोकांनी त्यांना सोबत घेऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून एका ताटात जेवण केले. मग आता विचार करायसारखी गोष्ट आहे मित्रांनो, कोणी कोणाला फसवलं, खरं कोण भ्रष्टाचारी आहे. म्हणजे जर तुम्ही सत्तेसाठी कोणत्याही टोकाला जाऊन जर त्या गोष्टी करतात तर आज मी म्हणतो मित्रांनो की समाजामध्ये नीतिमत्ता निष्ठा ह्या गोष्टी राहिल्या नाही, पुऱ्या खलास झाल्या. म्हणजे कोणचंही सत्तेसाठी खुर्चीसाठी काही करायचं, काही खोटे निरेटू पसरायचे आणि सत्ता हस्तगत करायची. आज जर बघितलं मित्रांनो तर महाराष्ट्रात पूर्ण वाट लावली ह्या बीजेपी वाल्याने, है की नाही. का वाट लावली? फक्त राजकारण पूर्ण ढवळून टाकलं. त्या राजकारणात नाही निष्ठा ठेवली, नाही काही असं आपण ज्याला काय म्हणतोय की निष्ठा एका नेत्याप्रती निष्ठा राहते म्हणजे काहीच नाही. कोणी कुंकड अर्ध्या रातची उठतंय, कोणी कोणत्या पक्षात जातंय, सकाळी बैठ देतंय का बाबा मी माझ्या जनतेच्या माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी ह्या सत्तेत मला जावं लागलं. म्हणजे प्रत्येकाला त्याचं एवढी जनतेची काळजी ह्या लोकाला की पक्ष बदलला का मी जनतेसाठी विकासासाठी पक्ष बदलिला. पण वास्तविक पाहता मित्रांनो तसं काय नाही ह्या लोकांचं. ह्या लोकाला फक्त स्वतःचे खिसे भरायचे, स्वतःचा विकास करायचा आहे आणि याच्यासाठी हे पक्ष स्थलांतर करतात म्हणजे बदलीत राहतात.
नाही तर एवढी काळजी जरा ह्या लोकांना असती मित्रांनो, तर आज आपली शेतकरीची परेशानी नसती, है की नाही? शेतकऱ्याने आज आत्महत्या नसते केल्या, शेतकरी कर्जबाजारी झाला नसता. पण यांना फक्त यांचं पडलंय, बाकी फक्त नाव जनतेचं आहे. आज बघा ना तुम्ही, कोणचा नेता जाऊ द्या त्या बीजेपी मध्ये, का लगेच तो बाईट देतो माझ्या मतदारसंघातले कामं रोखले होते, माझ्या मतदारसंघातले कामं होत नव्हते, आणि मग आम्ही विकासासाठी आम्ही पक्ष बदलला. वाह, काय भाव आहे त्यांच्या चेहऱ्यावर बोलताना. मित्रांनो, हे जर असंच चाललंय तर अवघड होऊन जाईल. ठीक आहे नाही? आज कोण विरोधात आहे, कोण कोणत्या पक्षात आहे, काही समजायला तयार नाही. सकाळी एकीकडे दुसऱ्या पक्षात भाषण देतय, दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच पक्षात दिसतंय. म्हणजे एवढं काय जनतेला येड्यात आणि मूर्खात काढायचं काम चाललेलं आहे सध्या. आणि त्यातले त्यात हे जे बीजेपी सरकार आहे मित्रांनो, आता 2014 नंतर आपण जर बघितलं, मी जसं सांगितलंय, म्हणजे जेवढे आरोप होते तेवढे आज यांनी आणले, त्यांच्या पैसे ठेवले. आज यांच्या पक्षात ते मंत्री आहे, काही खाते पण त्यांच्याकडे आहे, आज मांडीला मांडी लावून बसतात. मग मला हा विचार पडतोय की बाबा, मग यांच्या आरोपाचं झालं काय? का बीजेपीकडे आल्यानंतर का वॉशिंग मशीन मध्ये जसं टाकल्यानंतर वाद झाले, काही समजायला तयार नाही मित्रांनो. पण मग विचार करा, जे लोक जरा असे खोटे करून जर सत्ता मिळवते असतील तर ते सत्तेसाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. म्हणजे हे विचार करायसारखी गोष्ट आहे मित्रांनो. आणि आज तर जवळपास लोकशाहीचा गळा घोटायचं काम चाललेलं आहे. जो कोणी यांच्या चुका काढील, जो कोणी यांच्या विरोधात बोलल, की त्याच्यात लगेच सीडी ईडी चला. म्हणजे फक्त त्याचं बोलणं बंद करायचं, म्हणजे आम्ही जे करू ही पूर्व दिशा, आमचं चुकलं तरी तुम्ही बोलायचं नाही. म्हणजे सध्या ही परिस्थिती चालू आहे मित्रांनो आपल्या देशात, महाराष्ट्रात. अवघड आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, हे आपण एका पक्षाला विरोध म्हणून नाही बोलत, ही सत्य परिस्थिती आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की बाबा, सत्य परिस्थिती ऐका. आणि आता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ते कमेंटमध्ये जरूर सांगा. चला मित्रांनो, मी तर कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, नेता नाही. मी फक्त जेवढ्यापुरतं जातोय, माणूस चांगला असला तर मतदान करतोय. मी एक फक्त शेतकरी, माझा पक्ष आहे, आणि मी शेतकऱ्याच्या बाजूने बोलत असतो मित्रांनो नेहमी. मी स्वतः शेती करतोय, आता बी स्वतः पाणी चालू आहे मित्रांनो ऊसाला, आणि ऊसा त्याच्यासाठी बसलोय की पाणी चालू आहे. पाणी आता सध्या चालू आहे ऊसाला आपलं, म्हणून बसलो की बियर भरूस तरी बसेल. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईबर करा चॅनलला, आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि जे काही माझं खोटं जर असलं, तुम्हाला याच्यात जर माझं खोटं वाटलं असलं तर डायरेक्ट मला तुम्ही शिव्या द्यायला तरी चालत्या, पण मग माझी चूक काय ते पहिलं दाखवा, ठीक आहे नाही? चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. भेटू.